जिल्हास्तरीय सल्लागार आणि आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात संपन्न झाली। सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्राअंतर्गत सर्व बँकांनी वार्षिक उद्दिष्टाच्या 115% उद्दिष्ट पूर्तता सप्टेंबर अखेरच पूर्ण केल्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सर्व बँकांचं कौतुक केलं। मात्र पीक कर्ज वितरण वार्षिक उद्दिष्टाच्या केवळ 49% झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत नाराजी व्यक्त केली। पीक कर्ज वाटपामध्ये सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी सर्व बँकेच्या जिल्हा समन्वयकांना दिल्या। पतपुरवठा आराखडा 2023-24 अंतर्गत सप्टेंबर 2023 अखेर 17,619 कोटींचा कर्ज पुरवठा झाला असून वार्षिक उद्दिष्टाच्या 82% उद्दिष्ट पूर्तता झाल्याचं अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे यांनी सांगितलं। यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये 3,122 कोटींचं कर्ज वाटप केलं असून MSME क्षेत्रामध्ये 6,129 कोटी कर्ज वाटप झालंय। यावेळी त्यांनी विविध क्षेत्रांमध्ये वाटप झालेल्या बँकनिहाय कर्जाचा आढावा दिला। पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, PM स्वनिधी योजना, जनधन खाते, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यासह इतर विविध योजनांची बँकांनी केलेल्या उद्दिष्टपूर्तीचा तसंच बँकांकडून बचत गटांना चालू आर्थिक वर्षामध्ये दिलेल्या कर्ज वितरणाचाही आढावा घेण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्याचा सन 2024-25 साठी नाबार्डनं आखलेला संभाव्य वित्त पुरवठा आराखडा यावेळी सादर करण्यात आला। जिल्ह्याचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा एकूण 17,500 कोटी रुपयांचा आहे। आढावा बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक राजीव कुमार सिंग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालक सुषमा देसाई, अग्रणी जिल्हा बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अजय पाटील उपस्थित होते।